नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जगचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. आज प्रस्तुत आहे शेगावतील ज्येष्ठ कवी श्री गुरुदेव महादेव बुर्डेसाहेब यांची बाप ही कविता. अत्यंत हृदयस्पर्शी कविता आहे. कविता त्यांची आहे. निवेदन मोहन माने पाटील, जत. बाप. चिमणीचं कोठं, काड्यांची विण, गोळा केलेल्या कापसाची उबदार रजई, पंखाची प्रेमळ छाया आणि कोट्याला भक्कम आधार देणारी फांदी झालेला बाप. बाप. आग ओकणारा सूर्य, तापलेला मळा, पसरलेले खत, चाललेला नांगर आणि पायाला लागलेला सड ही काढायला वेळ नसल्याने ढेकळांना रक्ताचा अभिषेक घालणारा बाप. बाप. हातांना पडलेले घट्टे, पायांनी झालेली कुरप, माथ्यावर पाट्या वाहून उमटलेला चट्टा, यातून वाढवलेला वंशाचा दीप, त्या दीपाचा फुललेला संसार आणि आता वृद्धाश्रमात सोडून चाललेल्या त्या दीपाला माझ्या नातवाला जपार म्हणणारा बाप. बाप. उन्हातानातलाही पायपीट, खाल्लेल्या अनेक कस्ता, नेटानं रेटलेल्या संसारगाडा, मुलांनी फेडलेलं पांग आणि मुलांच्या छोट्याशा मनीऑर्डरने आभाळ झालेला बाप. शेगावचे ज्येष्ठ कवी महादेव बुर्डेसाहेब यांची बाप ही कविता. निवेदक होते मोहन माने पाटील. अशाच कविता आणि इतर काही घटना आपल्याला पाहायला मिळतील. जगचा आवाज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.